मालेगावमध्ये घडलेल्या घटनेच्या या सगळ्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी विशेष अशा पद्धतीचं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत। सर, कशा पद्धतीनं बंदोबस्त आहे, काही कुमक आपण नाशिकवरून मालेगावला पाठवले? आज 4 दिवसापूर्वी मालेगावला घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा होता। मोर्चा अतिशय शांततेत सुरू होता। दरम्यानच्या काळात आरोपीला कोर्टामध्ये आणलं आहे, मालेगाव कोर्टामध्ये आणलं आहे अशा प्रकारची अफवा आणि गैरसमज पसरला गेला आणि त्यामुळे काही लोक हे कोर्टाच्या आवारामध्ये आरोपीला पकडण्याच्या दृष्टीनं कोर्टाकडे गेले। वास्तविक आरोपीला कोर्टामध्ये आणलेलं नव्हतं। आता कोर्टाचं कामकाज सुरू असताना कोर्टाच्या आवारात असं कोणी घुसणं हे योग्य नसल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या लोकांनी थोडंसं सौम्य बळाचा वापर करून कोर्टाच्या आवारातून घुसणाऱ्या लोकांना परावृत्त केलं आहे। आत्ता सध्या तिथं परिस्थिती ती पूर्ण शांत आहे। नागरिकांची मागणी होती आणि आक्रोश होता की आरोपीला आमच्या ताब्यात द्यावं, परंतु कायद्यानं ते शक्य नसल्यामुळे आरोपीला आम्ही दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठेवून तो तपास आम्ही व्यवस्थित करत आहोत। मला खात्री आहे की हा तपास अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे। DYSP दर्जाचे अधिकारी तपास करतायत आणि SP ॲडिशनल SPचं आणि माझंही त्या केसच्या कागदपत्राच्या अनुषंगाने तपासाच्या अनुषंगाने आमचं देखरेख सुरू आहे। यामध्ये आरोपीला लवकरात लवकर चार्जशीट करणं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। या अनुषंगाने शासनानं सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयापासून स्थानिक मंत्री दादा भुसे साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी सुद्धा त्याचं गांभीर्याने दखल घेतली आहे आणि ह्याचा तपास आम्ही लवकरात लवकर संपवून आरोपीला शिक्षा जास्तीत जास्त मिळेल, लवकरात लवकर मिळेल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। या अनुषंगाने स्पेशल PPची नेमणूक करण्याचा सुद्धा आपला प्रस्ताव आहे आणि आत्ता सध्या मालेगावमध्ये पूर्णतः शांतता आहे। तिथं बंदोबस्त आहे। ॲडिशनल SP स्वतः आणि दोन्ही DYSP तिथं हजर आहेत। SP पण त्या ठिकाणी गेले आहेत। आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचाही बंदोबस्त आपण त्या ठिकाणी पाठवला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णतः शांतता आहे। नागरिकांना माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की आपण कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, आपण खात्री करावी पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूमला फोन करून, आणि सध्या त्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे, आपण सहकार्य द्यावं अशी विनंती आहे। सर, नाशिकमधून काही अतिरिक्त कुमक मालेगावकडे वगैरे रवाना केलेला आहे? SP बाळासाहेब पाटील आणि त्यांच्यासोबत RCP असे ते रवाना झाले आहेत मगाशीच, ते आता पोचले पण असतील मालेगावला। तर नाशिकमध्ये सुद्धा एक मोर्चा निघालेला आहे, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा निघत आहेत, काय आपल्याकडनं आव्हान असेल? दुर्दैवानं ही घटनाच इतकी निष्ठुर आणि दुर्दैवी आहे की त्यामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्याचा राग येणं, निषेध करणं हे साहजिकच आहे। त्याप्रमाणे बरेच ठिकाणी मोर्चे निषेध निघाले आहेत। माझ्याही भावना त्याच आहेत की ज्या सर्वसामान्य नागरिकाच्या आहेत। फक्त कायद्याच्या पद्धतीनं काम करू द्या। आमच्या तपासामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे। आमच्या तपासा अनुषंगानं कोणाला काही शंका असेल, कोणाला काही विचारणं असेल तर त्यांनी आम्हाला विचारावं, त्यांच्या काही सजेशन्स असतील तर द्याव्यात। परंतु तपास हा अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे आणि आरोपीला लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅकवर त्याला लवकर शिक्षा मिळेल अशा दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि हीच भावना शासनाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ह्याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत। तर अशा पद्धतीची भूमिका आहे नाशिक पोलिसांची। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, त्यामुळे नागरिकांनी विशेष करून शांतता राखावी असं आव्हान आता करण्यात येत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। सर, काय सांगाल टेक्नॉलॉजी बांधापर्यंत